झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली होती. भुवनेश्वरीला मास्तरीणबाईंनी धडा शिकवून त्यांना शिक्षणाचं महत्त्व शेवटी पटवून दिलंच आहे. ही मालिका जवळपास 2 ते 2.5 वर्ष आपलं मनोरंजन करत होती. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने या मालिकेची निर्मिती केली होती. ही तिची पहिली मालिका होती आणि ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर सगळेच कलाकार भावूक झाले होते. अभिनेत्री शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर याबद्दल भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता शिवानीच्या खऱ्या आयुष्यातील सासूबाई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवानीचं व तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलंय. गेली 2 वर्ष शिवानी या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे आता मालिका संपल्यावर पुढचे काही दिवस तिला कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. लाडक्या सुनेची मालिका संपल्यावर मृणाल कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत तिला मोलाचा सल्ला दिलाय. जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हाच ती अनेक नव्या गोष्टींना जन्म देते. त्यामुळे वाईट वाटून न घेता आता पुढच्या कामाची नव्याने जोमाने तयारी करा असं लिहिलंय. मृणाल यांनी पोस्ट शेअर करत लिहिलंय की तुम्हाला काम उत्तम मिळतं, पण नेहमीच सहकलाकारांशी, दिग्दर्शकांशी आणि एकूणच टीमशी गट्टी जमतेच असं नाही. झी मराठीच्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या बाबतीत मात्र असं नाही झालं. शिवानी, ऋषी आणि माझी मैत्रीण कविता यांनी उत्तम अभिनय आणि मस्त मज्जा केली. दिग्दर्शक, इतर कलाकारांनी आणि अन्य सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांना उत्तम साथ दिली. शर्मिष्ठा राऊतची ही पहिलीच मालिका, पण इतक्या पटकन तिने छान जम बसवला. कल्याणी पाठारेचं विशेष कौतुक. इतक्या समर्थपणे ती झी सांभाळते. मधुगंधा नेहमीच वेगवेगळा आशय आणते, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. अनेक पारितोषिकांची लयलूट करून आणि खूप मस्त कौतुक करवून घेऊन या मालिकेने सर्वांचा निरोप घेतलाय. आज टीमला नक्कीच वाईट वाटत असेल, पण जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हाच ती अनेक नव्या गोष्टींना जन्म देते. त्यामुळे वाईट वाटून न घेता आता पुढच्या कामाची नव्या जोमाने तयारी करा, असं त्यांनी लिहिलं आहे. मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन करत संपूर्ण टीमचं कौतुक केलंय आणि शेवटी असं लिहिलंय की आत्ता कुठे आमची गुणी सून आमच्या हाती लागणार आहे. आता मला धडा शिकवला नाही म्हणजे झालं. मृणाल कुलकर्णी यांनी ही पोस्ट शेअर करत आपल्या सुनेचं आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलंय. तुम्ही सुद्धा अक्षरा आणि अधिपतीला मिस करणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.